त्यामुळे त्याची कबर कशाला ठेवायची हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। यावरच बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं की औरंगजेबाची कबर ही काढता येणार नाही। ही बात आदाब, नमस्ते। मैं पत्रकार जहीर शेख शब्बीर, आप देख रहे हो जेके महाराष्ट्र न्यूज चैनल। अगर आप हमारे चैनल पे नए हो और चाहते हो कि हर खबर आप तक सबसे पहले पहुंचे, तो आप हमारे चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकॉन दबाना ना भूलें। केला जातोय। यावरच बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं की औरंगजेबाची कबर ही काढता येणार नाही। ही वास्तू भारतीय पुरातत्व सर्वेक्षण द्वारे संरक्षित आहे, त्यामुळे ही काढता किंवा हटवता येणार नाही। ही आमची मजबुरी आहे, पण हटवता येणार नाही असं ते म्हणाले। ही कबर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेली आहे, त्यामुळे प्राचीन स्मारक आणि पुरातत्व स्थळ अधिनियम 1951 नुसार या कबरीला संरक्षण आहे। प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष अधिनियमच्या कलम 19 नुसार कोणतेही संरक्षित स्मारक तोडणे, काढणे किंवा नुकसान करणे, बेकायदेशीर बांधकाम करणे, जर कोणी तसं केलं तर त्याच्यावर कलम 30 अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल, ज्यामध्ये जास्तीत जास्त 2 वर्षाचा तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंडाची तरतूद देखील केली गेली आहे। पण असं असलं तरी कोणतीच गोष्ट अशक्य नसते हे वाक्य इथे देखील लागू करता येतं। यातूनही असे मार्ग आहेत ज्यामुळे ही कबर किंवा मकबरा हटवता येऊ शकतो। जोपर्यंत कबर ASI द्वारे संरक्षित आहे तोपर्यंत महाराष्ट्र सरकार कायदेशीररित्या औरंगजेबाच्या कबरीला हटवू शकत नाही। परंतु प्राचीन स्मारक आणि पुरातत्व स्थळ आणि अवशेष कायदा अंतर्गत ज्या औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण मिळतं, त्याच कायद्याच्या कलम 35 मध्ये अशी तरतूद आहे की केंद्र सरकारला तिचे महत्त्व काढून टाकण्याचा अधिकार आहे। ASIच्या नियमांनुसार संरक्षित केलेले कोणतेही स्मारक संवर्धन यादीतून काढून टाकण्यासाठी सरकार स्मारकाच्या संवर्धनासाठी जबाबदार असलेल्या ASIच्या मंडळाला कलम 35 नुसार कारणांसह प्रस्ताव द्यावा लागेल की संबंधित स्मारक ASIच्या संवर्धन यादीतून काढून टाकले जावे। जर केंद्र सरकारला असे वाटत असेल की या कायद्याद्वारे राष्ट्रीय महत्त्वाची म्हणून घोषित केलेली ऐतिहासिक प्राचीन किंवा ऐतिहासिक स्मारक किंवा पुरातत्व स्थळ आणि अवशेष राष्ट्रीय महत्त्वाची राहिलेली नाहीत, तर ते अधिकृत राजपत्रातील अधिसूचनेद्वारे त्या वास्तूला दिलेला दर्जा काढू शकतात। तसं काही औरंगजेबाच्या कबरीबाबत करायचं झाल्यास केंद्र सरकार याबाबत निर्णय घेऊ शकतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा या विभागाचे मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांना तो अधिकार सुद्धा आहे। महाराष्ट्र सरकारला औरंगजेबाची कबर संरक्षित यादीतून वगळण्यासाठी ASI किंवा सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करावा लागेल। राज्य सरकारकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर एकतर केंद्र सरकारचं सांस्कृतिक मंत्रालय कलम 35 अन्वये राजपत्र अधिसूचना जारी करून संरक्षित स्मारकाच्या यादीतून औरंगजेबाची कबर काढून टाकू शकतं, किंवा पुरातत्व, इतिहास आणि इतर बाबींच्या तज्ज्ञांची समिती स्थापन करून त्याच्या अहवालाच्या आधारे निर्णय घेऊ शकतं। औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्र वक्फ बोर्डची मालमत्ता देखील आहे। अशा परिस्थितीत औरंगजेबाच्या कबरीवर दुहेरी मालकी आहे। औरंगजेबाची कबर ASIने संरक्षित यादीतून काढून टाकली तर त्याचे संपूर्ण नियंत्रण वक्फ बोर्डाकडे येईल आणि वक्फ बोर्डाच्या कलम 51A आणि 104A नुसार महाराष्ट्र सरकार औरंगजेबाची कबर नष्ट करू शकत नाही। अशा परिस्थितीत औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी मकबऱ्याच्या जमिनीची मालकी महाराष्ट्र सरकारकडे असायला हवी आणि त्यासाठी 2 मार्ग आहेत। एक तर वक्फ बोर्डाच्या कलम 51 अन्वये महाराष्ट्र सरकारला वक्फ बोर्डाच्या 2/3 सदस्यांच्या मान्यतेने औरंगजेबाची कबर ताब्यात घ्यावी लागेल, अन्यथा ती वक्फ बोर्डाची मालमत्ताच नाही असं सिद्ध करावं लागेल। म्हणजेच औरंगजेबाची कबर कायदेशीररित्या हटवण्यात किंवा नष्ट करण्यात महाराष्ट्र सरकारसमोर अनेक कायदेशीर अडथळे आहेत। ते अडथळे दूर केले तर कायद्याने ते शक्य सुद्धा होईल, पण त्यानंतर देशभरात सामाजिक परिस्थिती बिघडू शकते हे नक्की आहे। शिवाय त्यावरून राजकारण देखील रंगेल आणि त्यातून जातीय तेढ सुद्धा निर्माण होण्याची भीती आहे। त्यामुळे कायद्याने जरी शक्य झालं तरी सामाजिक दृष्ट्या असा काही निर्णय घेतला जाईल अशी शक्यताच वाटत नाहीये। वर्षभरापूर्वीच पुरातत्व विभागाने 18 वास्तूंना देशभरातील या यादीतून वगळण्याचा निर्णय घेतला होता। त्यात मकबरा, कब्रस्तान आणि मिनार यांचा प्रामुख्याने समावेश होता। आता ज्या पद्धतीने औरंगजेबाच्या कबरीची चर्चा होते तसं पुढे जाऊन याबाबत काही निर्णय झाला तरीही नवल वाटू नये, पण सहजासहजी असा काही निर्णय होईल असं देखील सध्या तरी वाटत नाही। औरंगजेबाची कबर आहे ती असली काय आणि नसली काय यावरून मराठ्यांनी जो इतिहास घडवला तो झाकोळला जाणार नाहीये। कबर काढली तरी स्वराज्य स्थापनेचा इतिहास जसा होता तसाच राहील। तो त्या कबरीमुळे नाहीये तर शिवरायांच्या विचारांमुळे आणि मावळ्यांच्या शौर्यामुळे जिवंत आहे। त्यामुळे जो कबरीचा वाद रंगलाय तो वाद कुठेतरी थांबणं आवश्यक आहे। त्यामुळे जे मुख्य मुद्दे महाराष्ट्रातले आहेत, शेतकरी असतील, कष्टकरी असतील, ज्या काही योजना असतील, या सगळ्यांच्या दृष्टीने कबरीचा वाद बाजूला ठेवून
आता मूळ मुद्द्यावर लक्ष देणं तितकंच आवश्यक झालेलं आहे। आता हा जो वाद आहे तो आणखी किती काळ वाढतो, कबर उखडून टाकण्याच्या ज्या काही गोष्टी घडत आहेत, ज्या काही संघटना समोर येत आहेत, त्या काही पुढे जाऊन मोठा निर्णय घेतात का, सरकार हा विषय संपवतं की वाढवतं ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। पण एकूणच कायद्यानुसार ही कबर काढूनही टाकता येऊ शकते आणि दुसरीकडे सामाजिक विचार करता आणि कायदेशीरदृष्ट्या ती काढता येऊ शकतही नाही। त्यामुळे आता कोणत्या गोष्टी पुढे जाऊन घडतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच या